तुम्ही रात्रीच्या वेळेला एकदा पनवेलला जा आणि दिवसाचे एकदा जाऊन बघा. दिवसाचे संपूर्णपणे अध्यक्ष महोदय ते सगळे धाबे, ते बार, ते हॉटेल्स पूर्णपणे बंद असतात. एकही हॉटेल उघडं नाही. परंतु पनवेलच्या बाजूने मुख्यमंत्री महोदय तुम्ही रात्रीचा प्रवास करून बघा. हा रात्रीचा प्रवास करत असताना आत बाहेर कुठे जायची गरज नाही, मेन हायवेतच मी बोलतोय. दोन्ही बाजूने इतक्या सगळा नुसता लखलखाट, ते संपूर्णपणे लाइटिंग, तो सगळा आवाज, ते सगळं पब्लिक, हे रस्त्यावर कुठल्या प्रकारचा ऑर्केस्ट्रा बघायला येतं मंत्री महोदय? त्या ठिकाणी कुठलाही ऑर्केस्ट्रा नाही, तर लेडीज बारच त्या ठिकाणी चालतात, डान्स बारच चालतात. हे खात्रीपूर्वक. आता तुमच्यातला कोणतरी लगेच म्हणजे तुला कसा काय माहिती तू गेला होतास काय? माझ्या आयुष्यात मी कधी गेलेलो नाही. पण दिवसा एकदा जा आणि रात्री एकदा जा, आपल्याला आपोआप फरक जाणवेल. काही वेगळी चौकशी करण्याची गरज नाही. आणि म्हणून खरोखर जर आपल्याला याच्यावर बंदी आणायची असेल तर आपण या विषयामध्ये एकदा खात्री करून कठोर कारवाई कराल का मुख्यमंत्री महोदय? विधानसभेत लक्षवेधी दरम्यान पनवेल येथील डान्स बार आणि ऑर्केस्ट्रा बारमधील गैरप्रकारांवर जोरदार चर्चा रंगली. आमदार भास्कर जाधव यांनी पनवेल परिसरातील कथित प्रकारांकडे लक्ष वेधत कारवाईची मागणी केली. राज्यात डान्स बारवरील बंदीचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर ऑर्केस्ट्रा बारसाठी स्वतंत्र नियम लागू करण्यात आले आहेत. मात्र ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली नियमांची पायमल्ली होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असल्याचे सभागृहात नमूद करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सरकारने 3 स्ट्राईक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या बारमध्ये 3 वेळा नियमभंग सिद्ध झाल्यास त्या आस्थापनेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. याबाबतचे स्पष्ट आदेश प्रशासनाला निर्गमित करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच पुढील अधिवेशनापर्यंत कायद्यात आवश्यक दुरुस्ती करून ही तरतूद अधिक बळकट करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. आपण जे पनवेलचं सांगितलेलं आहे त्याची तपासणी पुन्हा एकदा केली जाईल. नेहमी तिकडच्याच तक्रारी जास्त येतात. तो जो आपला सगळा भाग आहे त्या बेल्टच्या, पूर्वी जेव्हा कायदा केला त्या बेल्टमुळेच आपण हा कायदा केला होता, त्यामुळे पुन्हा तिथली तपासणी करण्यात येईल. आणि जसं राज्यमंत्री महोदयांनी सांगितलं की काही आपण आता कारवाई करतो, काही ठिकाणी लायसन्सेस त्यांचे आपण सस्पेंड करतो आपल्या कायद्याप्रमाणे. पण असं लक्षात येतं की सस्पेंड झालं, 15 दिवस बंद ठेवला, पैसे पुन्हा भरले की पुन्हा तशाच पद्धतीने ते सुरू करतात. त्यामुळे कालच आम्ही त्याचे आदेश दिलेले आहेत की एकदा सगळ्या निर्णयांची तपासणी करून त्यांना जी काही फेअर सुनावणी असते किंवा प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस असतो याचा एकदा नीट विचार करून 3 वेळा किंवा 5 वेळा असं काहीतरी एक आपल्याला ठरवावं लागेल की जर त्यांचं उल्लंघन झालं तर मात्र मग त्यांना परमनंटली ते बंद करण्याचा कायद्यामध्ये तरतूद करायची. तर त्या संदर्भात काल आमची बैठक झालेली आहे. त्या बैठकीनंतर लॉ अँड ज्युडिशियरीला तसं सांगितलंय. आमचा प्रयत्न असेल की याच अधिवेशनात किंवा फारदर पुढच्या अधिवेशनापर्यंत कायद्यामध्ये अशा प्रकारची तरतूद आम्ही करणार आहोत. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.